नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज़ 12। तो मैं हूं ऋषभ सक्सेना। वक्त तो चला है महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में बात करेंगे नांदेड़ की, जहां वसंतराव नाईक साहेब की प्रतिमा का भूमि पूजन संपन्न हुआ। अगली खबर भी नांदेड़ से है, जहां लांजी ग्राम पंचायत में मलबा हटाने का कार्य प्रारंभ किया गया है। किनवट तालुका के परोटी में महाराष्ट्र राज्य के उच्च शिक्षा तथा बांधकाम विभाग के मंत्री इंद्रनील नाईक साहेब के हाथों वसंतराव नाईक साहेब की प्रतिमा का भूमि पूजन और नागरिक सत्कार समारोह संपन्न हुआ। इस अवसर पर किनवट तालुका के विधायक भीमराव केराम साहेब, हदगांव हिमायतनगर तालुका के विधायक कोलीकर साहेब, बेबीता ताई नाईक आदि लोग उपस्थित रहे। म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये ओळखला जातो। मोठ्या प्रमाणात इथे सुशिक्षित बेकारांची बेकारी वाढलेली आहे। त्या अनुषंगाने किनवटमध्ये औद्योगिक वसाहत म्हणून MIDCची जमीन मोठ्या प्रमाणात आहे। आतापर्यंत कुठल्याही आमदारांनी, खासदारांनी किंवा मंत्र्यांनी देखील आतापर्यंत कुठलाही कारखाना उभा केला नाही। जर तिथं कारखाने उभे केले त्याच्यासाठी आपले काय प्रयत्न राहतील? 2 ते 3 विषय आपल्याला थोडंसं पहिले लक्षात घेण्याची गरज आहे। MIDC आणि सुविधा हे MIDC म्हणजे उद्योग विभागामार्फत MIDC हा कॉर्पोरेशन देतो। उद्योग लावायचा असेल तर स्थानिक लोकांना प्राधान्य राहतं। स्थानिक लोकांनी तिथे जर गुंतवणूक, आता मी काही लोकांना ओळखतो, किनवटचेच असतील आहेत, त्यांनी बाहेर गावी जाऊन, दुसऱ्या गावी जाऊन तिथे उद्योगधंदे सुरू केलेले आहेत। आम्ही पुसदमध्ये थोडं यशस्वी झालो यावेळेस मागच्या 3-4 वर्षात, पण स्थानिकांनी थोडंसं पुढाकार घेण्याची गरज आहे। मी नुकतंच भाषणमध्ये बोललो, आपण जर ऐकलं असेल की तालुका लेवलवर जास्तीत जास्त उद्योग आले पाहिजेत। त्याच्यासाठी मी माझ्याबद्दल बोलतोय। मी आमच्या एका बैठकीत सन्माननीय कॅबिनेट मंत्री साहेब, सन्माननीय सचिव आमचे अनमोल साहेब आणि आमचे CEO रासू साहेब, या तिघांना आम्ही याची सूचना दिलेली आहे की तालुका स्तरावर जास्तीत जास्त उद्योग आणण्यासाठी प्रोत्साहन द्या। म्हणजे एक सर्वांगीण महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर तालुका आणि ग्रामीण भागात सर्वात जास्त लक्ष द्यायची गरज आहे। आता दुसरा एक प्रश्न आहे, थोडं माईक खाली। दुसरा एक असा प्रश्न आहे, किनवट हा मागासलेला भाग आहेच, पण कुठलेही सिंचनाचे उपलब्ध झाले नाही। साठवण तलाव नाहीत, सिंचन तलाव नाहीत, मध्यम प्रकल्प असे कुठलेले आहेत जे मागच्या काळामध्ये उत्तमराव राठोड असतील आणि किशनराव पाचपुते यांच्याच काळामध्ये जे काही झाले त्याच्यातले अर्धे आजही पाझर तलावाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी लिकेज होते आणि ते कोरडे पडतात। त्या अनुषंगाने आपण जे पाणी जर लीक होत असेल तर त्याची माहिती आपण 100% मी घ्यायला सांगतो। पूर्ण ऑडिट, या पूर्ण तालुक्याचं ऑडिट करायला लावतो मी। त्याच्यात आपल्याला पूर्ण माहिती मिळेल की कुठं लिकेज आहे आणि कुठं काय करू शकतो। कधी काय राहते की भौगोलिक दृष्टी, त्याच्यात फॉरेस्ट किती आहे, आणि किनवट तालुक्यामध्ये सर्वात जास्त फॉरेस्ट इथेच येतो। आणि आपल्याला मोठं जर सिंचन तलाव किंवा धरण बनवायचं असेल, मोठे प्रकल्प आणायचा असेल तर त्याला जागेची कमतरता नाही पडायला पाहिजे। जागा भरपूर आहे, पण मॅक्झिमम मी फॉरेस्टमध्ये कुठे ना कुठे सर्वे केलं तर त्याला फॉरेस्ट जोडूनच येईल, म्हणून याला लिमिटेशन येतात। पण आपण संयुक्तरित्या मी सन्माननीय केराम साहेब आणि खासदार साहेब यांना पण सांगणार की आपण एकदा मुख्यमंत्री साहेबांना भेटून याच्या संदर्भात बैठक लावून संबंधित मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना सांगून परत एक चांगला मोठा एअर सर्वे, हवाई सर्वे करून याचा प्रस्तावना तिथे मांडून त्याला मान्यता देण्यात यावं अशी थोडंसं आम्ही पुढाकार घेऊ। त्यातीलच काही प्रकल्प असे आज बी बंद झालेले आहेत, अर्धवट अवस्थेत आहेत, त्या अनुषंगाने तुम्ही काय प्रयत्न कराल? ते जलसंधारण विभागाचे असतील तर त्याच्यात मी निश्चितपणे आताच बोललो की आम्ही ऑडिट करायला लावू। आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आत्ता, मी नेमकं इथे माझं भाषण चालू होतं आणि तिथे मुंबईत मुख्यमंत्री साहेब जलसंधारणचा पूर्ण आढावा घेऊन त्याच्यावर त्यांचं भाष्य सुरू होतं। मला त्याची माहिती थोडीफार घेतली मी, की त्यांचं तेच म्हणणं आलं की जे काही रखडलेले प्रकल्प असतील त्यांना लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं। आता याची पुढची माहिती मी आमच्या मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये बसेल तेव्हा मी पूर्ण माहिती घेतो की मुख्यमंत्री साहेब काय काय सूचना दिलेल्या आहेत, पण जसं रिपोर्ट खालून येईल तसं आपण त्याच्यावर कारवाई करू। परोटी भागात आणि इस्लापूर भागामध्ये पैनगंगा नदीवर मोठा प्रकल्प उभा राहावा पाण्याचा, या अनुषंगाने त्यांनी मागणी केली आहे। त्या अनुषंगाने आपण काय सांगाल? हे परोटीला एक सर्वे ऑलरेडी झालेला आहे, 1259 कोटी रुपयाचं त्याचं इन्व्हेस्टमेंट आलेलं आहे। आमच्या पुढच्या मीटिंगमध्ये आम्ही त्याला मान्यता देण्यासाठी प्रयत्न करतोय। तर त्याला आपल्याला त्याची क्षमता ही 3000 हेक्टरच्या जवळपास जाईल, 300 हेक्टर आपल्याला 300 हेक्टरच्या जवळपास जाईल।
त्याची मान्यता देण्याचा आम्ही प्रयत्न लवकरात लवकर करतो. ओके, थँक्यू. नांदेड़ से सी न्यूज संवाददाता गणेश खड़से की रिपोर्ट। माहौर तालुका की सर्वश्रेष्ठ ग्राम पंचायत मोजे लांजी तालुका माहौर जिला नांदेड़ में शिवार श्रमदान किया गया। शिवार फेरी और लोक सहभाग से मलबा हटाने का आयोजन किया गया। इस अवसर पर संघार नकाशा भी तैयार किया गया। इस कार्य के लिए गांव के लोगों का अच्छा सहयोग देखने को मिला। किसानों को नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना के चरण 2 के अंतर्गत विस्तृत जानकारी दी। ग्राम कृषि समिति के सदस्य और गांव के लोकप्रिय सरपंच मारुति रेकुलवार, उप सरपंच प्रतिनिधि श्री गजानन हरि जादव, ग्राम पंचायत सदस्य प्रतिनिधि एवं गांव के किसान बड़ी संख्या में उपस्थित रहे। इस दौरान कृषि सहायक सुधीर राजूकर ने बताया कि वह गांव के प्रत्येक किसान के घर जाकर शिवार श्रम योजना के तहत मिलने वाले 49 प्रकार के लाभों की जानकारी प्रदान करेंगे। आज दिनांक 28/4/2000 रोजी सी न्यूज रिपोर्टर गणेश खडसे मौजे लांजी येथे आलेले आहे। कृषी विभागातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक 2 अंतर्गत लोकसहभागी पद्धतीने भूमिपूजनचा इथं आज कार्यक्रम आखलेला आहे। तरी ग्राम कृषी विकास समिती मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड उपयोगी कृषी अधिकारी पण इथं किनवट आलेले आहे। तरी लांजी येथील सरपंच मारुती रेकुलवार यांच्याकडून आपण हे टप्पा क्रमांक 2 अंतर्गत आपण जाणून घेऊया। याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा 2 अंतर्गत ग्रामपंचायत लांजी। मी सर्वप्रथम आपल्या युवा ग्रामीण न्यूज व भारत न्यूजचं मी सर्वप्रथम लांजी ग्रामपंचायतच्या वतीनं आपलं मी मनापासून अभिनंदन करतो की आपण ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपली जे लोकसहभागातून जो काम होतं यासाठी आपण वेळ देतो, त्याबद्दल मी ग्रामपंचायत लांजीच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद देतो। याचा संकल्प जो आहे कृषी संजीवनी, जो नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा 2 याचा जो संकल्प आहे की पोखरा अंतर्गत जो गाव आमचं लांजी गाव निवड झालेला आहे, याच्यामधून श्रमदान करणं गरजेचं आहे। त्या माध्यमातून गावकऱ्याच्या वतीनं आम्ही आज शेततळ्याचा आम्ही जो गाळ होता तो गाळ आम्ही आज लोकसहभागातून काढण्यात आला आणि LBS जो पाडाचे दगड जमा करून तो आम्ही या पद्धतीचे बांध आम्ही या LBS या गावकऱ्याच्या वतीनं श्रमदानातून आम्ही केलेला आहे। असंच सर्व गावकरी आम्हाला नेहमी सहकार्य करतात। गावाच्या विकासाच्या बाबतीमध्ये गावकऱ्याचं आम्हाला मोलाचं सहकार्य आहे। जेव्हा आम्ही त्यांना हाक मारतो ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्याला श्रमदान करायचं आहे, तेव्हा सर्व गावकरी आम्हाला वेळ देतात आणि आज सर्व हे गावकरी जे आलेलं आहे हे श्रमदानामध्ये काम करण्यासाठी इथं उपस्थित आहे आणि त्यांनी श्रमदान आपल्या समक्ष इथं काम केलेलं आहे। जेव्हा आम्ही त्यांना आवाज देतो तेव्हाच आम्हाला सर्व गावकरी आम्हाला वेळ देते। त्या माध्यमातून आम्हाला आज पोखरा अंतर्गत जे काही आम्हाला जो शासनाच्या नियमानुसार जो काही कार्यक्रम आहे ते आम्हाला पूर्ण काम करायचं आहे या गावामध्ये आणि या तालुक्यामध्ये आम्हाला पोखरा अंतर्गत काम सगळ्यात चांगलं काम करून या तालुक्यामध्ये एक आदर्श निर्माण करण्यासाठी आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आमची चळवळ चालू आहे। किनवटचे उपविभागीय कृषी सहाय्यक कृषी सहाय्यक राजूरकर साहेब हे मौजे लांजी गाव इथे आलेले आहे। त्यांना पण आपण विचारू की पोखरा या गावची पोखरा या अंतर्गत लांजी या गावची निवड झाली आहे, त्याबद्दल ते सुद्धा यांच्या 2 शब्द आपण त्यांना विचारू। तर माझं नाव सुधीर अंबादास राजूरकर, मी कृषी सहाय्यक आहे माहूर तालुका कार्यालयाकडून। आता सध्या नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जो चालू आहे टप्पा 2 या अंतर्गत लांजी गावाची निवड झालेली आहे। त्या लांजी गावाची निवड म्हणजे मला एक अभिमानाची बाब आहे की या गावाचं एवढं लोक सगळे एवढं सहभागी आहेत की मलाही त्यांचा उत्साह पाहून माझा उत्साह द्विगुणी झालेला आहे। त्यासाठी या गावासाठी मला काय काय करता येईल ते माझ्या डिपार्टमेंटकडून की माझ्या पद्धतीने मी करीन। आणि आज 3रा दिवस, आज नानासाहेब देशमुख कृषी संजीवनीतला सामूहिक श्रमदान, हे श्रमदान आपण गाळ काढण्याचं आणि LBS घेतलेलं आहे आणि तरी आता पुढील कार्यक्रम ज्या पद्धतीनं आहे नियोजित ते आम्ही घेऊ। गावाचा नकाशा आहे, नकाशामध्ये जे कामं दर्शवलेले आहे ते घेण्याचं आहे। पुढे जे आपल्याला आराखड्यामध्ये जे बाबी लागणार आहे ते आपण घेणार आहे। लांजी गावचे नागरिक, नाव काय आहे तुमचं? उदय मरमट साहेब यांची प्रतिक्रिया जाणूया की कृषी विभागातर्फे जे पोखरा गाव अंतर्गत लांजी आलेले आहे याबद्दल ते काय सांगतात ते पाहूया। नमस्कार, माझं नाव उदय मरमट, मी लांजी येथील रहिवासी असून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 यामध्ये लांजी या गावाची निवड झालेली आहे।
त्यामध्ये सूक्ष्म नियोजन जे का शासनाने एक आखून दिलेलं एक 5 दिवसाचा एक कार्यक्रम आहे. या अंतर्गत आज आमचा 3रा दिवस. आज 3ऱ्या दिवसामध्ये आज आमचा श्रमदान हा दिवस ठरलेला आहे. श्रमदानाअंतर्गत आज गावालगत गायरान जमिनीमध्ये आम्ही ग्रामपंचायत आणि कृषी विभाग यांच्या मार्फत आणि तसेच लोकसहभागातून सर्व गावातील नागरिक, युवा मंडळी, बचत गटाचे महिला मंडळ, त्याच्यामध्ये बालिका पंचायतच्या आमच्या सर्व छोट्या छोट्या भगिनी, ताई, महिला मंडळच्या बचत गटाच्या महिला, ह्या सगळ्यांचा सहभाग आज आम्हाला लाभला. त्याबद्दल सर्वांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आज आम्ही गाळ काढायचा एक कार्यक्रम केलेला, इथं एक हे केलेलं आहे, गाळ काढणं केलेलं आहे. त्याच्यानंतर एक अनगड दगडी बांध जे का LBS याचं पण एक हिथं हे केलं, श्रमदानातून आम्ही एक केलेलं आहे. आणि यासाठी जे पोखरा अंतर्गत जे श्रमदान चालू आहे यामध्ये लोकांचा सहभाग खूप छान आहे, खूप छान सहभाग लाभत आहे. एवढे बोलून मी 1-2 शब्द संपवतो. नांदेड़ से सी न्यूज संवाददाता गणेश खड़से की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।